जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होऊ नये यासाठी महाराष्ट्रात ॲग्रीस्टॅक प्रकल्प सुरू करण्यात येतोय। शेतकऱ्यांच्या मालकीच्या जमिनीचे संरक्षण करण्यासाठी तो त्याचे आधार कार्ड आणि मोबाईल नंबर ॲग्रीस्टॅक प्रकल्प अंतर्गत रेकॉर्ड ऑफ राईट्सची जोडू शकतो। त्यामुळे एखाद्या विशिष्ट जमिनीचा कायदेशीर मालक निश्चित होऊन शेतकऱ्याची फसवणूकही टाळता येणार आहे। राज्याच्या भूमी अभिलेख आणि कृषी विभागाच्या समन्वयातून कृषी स्टॅक प्रकल्प राबवण्यात येतोय। या प्रकल्पाअंतर्गत शेतकऱ्यांचं नाव, त्याच्या जमिनीचा तपशील आणि आधार कार्ड क्रमांक याच्या माहितीसह शेतकऱ्यांचं ओळखपत्र तयार केले जाणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांची अचूक संख्या आणि त्यांच्याकडे असलेल्या जमिनींचे अचूक क्षेत्रही निश्चित होणार आहे। प्रभारी जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी ॲग्रीस्टॅकसाठी गावनिहाय प्रत्येक शेतकऱ्याची माहिती जमा करण्यात येणार असल्याचं सांगितलंय। सर्वप्रथम जास्तीत जास्त शेतकऱ्यांचे ओळखपत्र क्रमांक निर्मितीची कार्यवाही पूर्ण करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। सद्यस्थितीत जमिनीच्या व्यवहारात शेतकऱ्यांची ओळख पडताळणी त्याच्या संमतीशिवाय शक्य नाही। त्यामुळे जमिनीच्या व्यवहारात फसवणूक होतीये। मात्र ॲग्रीस्टॅक प्रकल्पामुळे अशा कोणत्याही व्यवहारापूर्वी भूमी अभिलेख विभागाकडून शेतकऱ्याला OTPद्वारे सूचित केलं जाईल। संबंधित व्यवहार शेतकऱ्याच्या संमतीनेच होत असेल तर शेतकरी OTP देईल आणि त्यानंतरच तो व्यवहार पूर्ण होऊ शकेल। त्यामुळे शेतकऱ्यांच्या जमिनी संदर्भातील व्यवहारांमधील फसवणूक टाळण्यासाठी मदत होणार आहे। कृषी क्षेत्रात डिजिटल सेवांचा वापर करून शासनाच्या विविध योजनांचा लाभ शेतकऱ्यांना जलद गतीने देण्यासाठी राज्य शासनाच्या वतीनं ॲग्रीस्टॅक प्रकल्प राबवण्यात येणार असून त्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीनं युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू आहेत।